सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 5वा लेख, हमीदसारखं होता येईल. प्रेम हा आपल्यासाठीचा प्रिय शब्द. प्रतिज्ञा असो वा लग्नपत्रिका, नाहीतर साहित्य असो अथवा सिनेमा, तिथे प्रेम हा शब्द मध्यवर्ती असतो. महाविद्यालयातल्या मुतारीच्या भिंती असोत वा पर्यटन स्थळातल्या झाडांचे बुंदे, तिथेही प्रेमभाव ओसंडून वाहताना दिसतो. परंतु आजूबाजूला घडणाऱ्या घटना मात्र प्रेमाला फाट्यावर मारणाऱ्या. तिने नकार दिला म्हणून तोंडावर ॲसिड, नाहीतर त्याने नकार दिला म्हणून पटरीवर उडी. बरं, हे फक्त एवढ्यावर थांबत नाही, तर आईने अमुक दिले नाही म्हणून आत्महत्या आणि वडिलांनी तमुक कर म्हटले म्हणून त्यांची हत्या, अशी ही यादी वाढतच जाते. याचा अर्थ एकीकडे आपली सगळी तत्त्वज्ञाने, साहित्य, सिनेमे हे प्रेमाची महती सांगणारे, परंतु वास्तवात मात्र प्रेम हा आपल्या ॲलर्जीचा विषय. प्रेम म्हणजे हक्क, अधिकार, सत्ता, संपत्ती यांची उतरंड जणू. एकीकडे बाजारपेठ उच्चरवाद सांगते आहे, अमुक डे साजरा करा म्हणजे तुमचे प्रेम सफल. तमुक दिवशी आईला आय लव्ह यू म्हणा, तिचे मातृत्व सफल. आणि ढमुक दिवशी वडिलांना दमलेल्या बाबांची कहाणी म्हणून दाखवा म्हणजे पितृत्वाच्या साठा उत्तराची कहाणी सफल. थोडक्यात काय तर प्रेम ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक नियोजन करून असे करण्याची आणि तसे न करण्याची गोष्ट आहे. हे प्रमेय हळूहळू रूढ करण्याचे जोरकस प्रयत्न अगोदरही सुरू होते, आजही सुरू आहेत, उद्याही सुरूच राहतील. खरे तर वात्सल्य, माया, प्रणय आणि भक्ती ही प्रेम या संकल्पनेची सर्वसाधारण 4 रूपे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत जाणारी रूपे वेगळी, टप्पे वेगळे, पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र सारखी, ती म्हणजे स्वतःबरोबर समोरच्याचा अधिक विचार करण्याची वृत्ती. सोप्या शब्दात समर्पणाची वृत्ती. आणि समर्पण ही काही नियोजन करून साकारण्याची गोष्ट नसते, तशीच अनाहूतपणे उद्भवणारी गोष्टही नसते. बालपणापासून व्यक्तिमत्वाची घडण कोणत्या पर्यावरणात होते, सभोवताली दात्यांचा प्रभाव असतो की घेत्यांचा, देणाऱ्याला मान मिळतो की निव्वळ घेणाऱ्याची प्रतिष्ठा असते, अशा गोष्टींवरून व्यक्तिमत्वातील प्रेम, समर्पण भावाचे विकसन होत जाते. थोडक्यात बालपणापासून आर्ट ऑफ गिव्हिंगचा संस्कार अनाहूतपणे होत गेला की आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वभाव साकारत जातो. अशा समर्पणभावी संस्काराचे समर्पक उदाहरण म्हणून आपणाला थोर लेखक प्रेमचंद यांच्या ईदगाह या श्रेष्ठ कथेचा नायक असलेल्या हमीदकडे पाहता येईल. समाजातील सर्व घटकांकडे विशाल सहानुभूतीने पाहणारे भारतीय लेखक म्हणजे प्रेमचंद. ते आपल्या हयातीतच उर्दू, हिंदीतील श्रेष्ठ लेखक म्हणून नावारूपास आलेले होते. भारतीय शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे, दलित समाजाच्या व्यथाकथांना शब्द देणारे, स्त्रीची बंडखोरी मांडणारे देखील ते पहिले लेखक. ईदगाह ही त्यांची एक श्रेष्ठ कथा. बडे घर की बेटी, पंच परमेश्वर, बडे भाई साहब, गुल्ली डंडा, नशा, ठाकुर का कुआं, सवा शेर गेहूं, सुजान भगत, शतरंज की खिलाडी, फूस की रात, कफन अशा श्रेष्ठ दर्जांच्या कथांपैकी ईदगाह ही एक. सर्वस्पर्शी सहानुभूती हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विषय, ज्याचे प्रत्यंतर आपणाला या कथेतूनही येते. कथेचा काळ जवळपास 100 वर्षांपूर्वीचा आहे. हमीद हा 5 वर्षाचा कोवळा पोरगा. त्याच्या आईवडिलांचे निधन झालेले आहे. आई काविळीने तर वडील
कॉलराच्या साथीत दगावले आहेत. यावरून या कुटुंबाच्या दारिद्र्याची कल्पना यावी. हमीद आपल्या जर्जर झालेल्या आजीच्या कुशीत वाढतो आहे. वडील खूप पैसे कमवायला दूरदेशी गेलेत, तर आम्ही अल्लामियांच्या घरून छान छान वस्तू आणण्यासाठी गेली आहे, असे त्याला सांगण्यात आले आहे. दारिद्र्य, दुःख, हलाखी भराकोटीची असूनही त्याबद्दलची कटुता आणि त्यातून उद्भवणारा कडवटपणा हमीदच्या जगण्यात उतरू नये याची म्हाताऱ्या आजीने पुरेपूर काळजी घेतली आहे. दुसऱ्यांच्या घरी मोलकरणीची कामे करून ही आजी हमीदचे बालपण सावरत आहे. दूरदेशी गेलेले आप्पा, अम्मी आणि जवळ असलेली आजी एवढेच त्याचे भावविश्व आहे. कथेची सुरुवात होते तेव्हा तो ईदचा दिवस असतो. गावातील पोरेसोरे गावापासून जवळच असलेल्या शहरी वस्तीतील ईदगाहेच्या दर्शनाला आणि तिथे भरलेल्या जत्रेत मौजमजा करायला निघतात. हमीदच्या पायात चप्पल नाही, डोक्यावर मळकी फाटकी टोपी आहे, कपडेही तसेच उसवलेले आहेत. पण यांपैकी कशाचीही खंत करायला त्याच्यापाशी वेळ नाही. तो त्याच्याच धुंदीत चालतो आहे. ईदचा दिवस असल्याने त्याच्या आजीने त्याला जत्रेत खर्च करण्यासाठी 3 पैसे दिलेत. 100 वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार करता 3 पैसे ही तशी फार मोठी रक्कम नसली तरी खूप कमीही नाही. जत्रेची मौज लुटायला ही रक्कम पुरी पडणारी आहे. गप्पाटप्पा करत ही पोरे जत्रेच्या ठिकाणी पोचतात. तिथे मिठाई, खेळणी, लोखंडी वस्तूंची तऱ्हेतऱ्हेची दुकाने आहेत, रहाटपाळणे आहेत, छोटी मोठी हॉस्टेल्स आहेत आणि त्याचा आनंद घेण्यासाठी किस्साही उबदार आहे. सोबतच्या सवंगड्यांपैकी कुणी मातीचा शिपाई घेते, कुणी पानक्या घेते, कुणी वकील घेते तर कुणी सरबत. मिठाईवर पैसे खर्च करतात. पण जवळपास सगळी जत्रा फिरून झाली तरी हमीदने अद्यापही काही घेतलेले नाही की काही खाल्लेले नाही. सोबतची पोरे त्याला हसायला लागतात, खिजवायला लागतात, पण हमीदचे त्यांच्याकडे मुळी लक्षच नाही. अम्मी अप्पा सोबत नाहीत. आजी एकटी आहे. ती सगळ्यांकडे कामाला जाऊन आपला खर्च भागवते, म्हणून आपण वायफळ खर्च करायचा नाही असे तो स्वतःला बजावतो आहे. जत्रा संपायला येते तेव्हा शेवटच्या टोकाला त्याला एक लोखंडी वस्तूंचे दुकान दिसते. हमीद थबकतो. खरे तर त्याला भूक लागलेली असते. रहाटपाळणा लक्ष वेधून घेत असतो. मातीची खेळणी बोलावत असतात, पण या सगळ्यात एक लोखंडी चिमटा त्याचे सगळे लक्ष आकर्षून घेतो. त्याला वाटते आजी चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा तिची बोटे भाजतात. रोटी तयार करताना, तवा उचलताना तिच्या हाताला चटके बसतात. हा चिमटा विकत घेतला तर तिला चटके बसणार नाहीत, तिची बोटे भाजणार नाहीत. खेळणी काय लगेच फुटतील, भूक काय पुन्हा भागवता येईल, पण आजीची भाजणारी बोटे जपायला हवीत. त्यासाठी चिमटा घ्यायलाच हवा. तो चिमटा विकत घेतो तेव्हा त्याचे सवंगडी त्याला पुन्हा खिजवतात, पण तो आजीबद्दलची माया, चिमट्याची उपयुक्तता मित्रांना पटवत राहतो. मित्रांनी घेतलेली खेळणी वाटेत जायबंदी होतात. ज्यांनी मिठाई खाल्ली त्यांना पुन्हा भूक लागते, पण हमीदचा चिमटा मात्र जशाला तसा राहतो. हमीदच्या चिमट्याचे महत्त्व आणि त्याच्या मायेचे मूल मित्रांनाही पटते. हमीद घरी येतो. आजी त्याला जवळ घेते. हातातला चिमटा बघून विचारते, हा कुठून आणलास? जत्रेतून. केवढ्याला? 3 पैशाला. म्हातारी चिडून म्हणते, जत्रेत गेलास, काही खाल्लं नाही, प्यायला नाहीस आणि जत्रेतून हा काय चिमटा आणलास वेड्यासारखा? हमीद उत्तरतो, तुझी बोटं भाजतात ना तवा उतरताना. म्हातारी गहिवरते. पुढचं बोलणंच विसरते. एवढंसं लेकरू जत्रेत गेलं, पण मौज नाही, मज्जा नाही आणि तेथेही आपल्या आजीला विसरलं नाही या जाणीवेने लहान पोरीसारखी रडू लागते आणि हमीद मोठ्या माणसासारखा तिला थोपटत राहतो. कथा इथे संपते, पण ती इथे संपत नाही तर खऱ्या अर्थाने इथून सुरू होते आणि यातून आपणाला प्रेमचंद या निगाराचे श्रेष्ठत्व कळून चुकते.
प्रेमाची कोणतीही व्याख्या न करता किंवा त्यावर कसलेही भाष्य न करता या 2.5 अक्षरांचा खरा अर्थ आणि अन्वयार्थ ही कथा अधोरेखित करून जाते. अमुक तमुक डमुक करा असे खूप सांगते बाजारपेठ आपणाला आणि आपणही नंदी बैल गुबू गुबू करू लागतो. पण काहीही न बोलता आजीने जे हमीदला सांगितले होते ते काही आपण आपल्या वर्तन व्यवहारातून पोराबाळांच्या रुधिरात संक्रमित करत नाही. परिणामी कितीतरी सण, उत्सव आणि डे साजरे करताना तसेच साहित्य, सिनेमा, अन्य कला यातून भले आपण प्रेमाचा बारोमास उदो करत असू, पण आपण हमीद व्हायचे विसरून गेलेलो आहोत. म्हणून तर अजूनही आपणाला प्रेम हा शब्द प्रिय आहे, पण त्याची जागा व्यवहारात नाही, फक्त शब्दकोशात आहे. धन्यवाद.